राज्यात सध्या पश्चिमी वादळाची स्थिती आहे। बहुतांश जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पावसाची तर काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि गारपिटीची नोंद होत आहे। तर राज्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थिती आहे। यामुळे कमाल तापमानात लक्षणीय वाढ नोंदवली जात आहे। दरम्यान हवामान विभागाने पुढील 3 दिवस राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे। याबाबत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। राज्यात सध्या काही भागात पाऊस तर काही भागात तीव्र उष्णतेचा सामना नागरिकांना करावा लागत आहे। मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आणि एप्रिलच्या सुरुवातीच्या दिवसात राज्यातील काही भागात पावसाची नोंद झाली होती। त्यानंतर पुन्हा उष्मा वाढला तर सध्या राज्यात पुन्हा पश्चिमी विक्षोभाची स्थिती निर्माण झाली आहे। 25 एप्रिलपर्यंत राज्यातील मुख्यतः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ तर कोकण पट्ट्यातील काही जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। तर या दरम्यान काही जिल्ह्यात उष्ण आणि दमट वातावरण राहील असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे। राज्यात 25 एप्रिल नंतर पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। मात्र देशात सध्या अस्थिर हवामान असून काही ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे। हवामान अभ्यासकांच्या मते देशातील उत्तरेच्या राज्यांमध्ये 25 ते 27 एप्रिल दरम्यान एका नवीन पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव राहील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। दरम्यान एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील काही भागात पावसाळी हवामान असताना कमाल तापमानात काही ठिकाणी घट नोंदवली जात होती। मात्र सध्या पावसाळी हवामानाचा प्रभाव असताना कमाल तापमानात फारसा बदल दिसून येत नाही। किमान तापमानातही काही भागात सरासरी तापमानाहून वाढ नोंदवली जात आहे। बुधवारी म्हणजेच आज दक्षिण गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच उत्तर कोकणातील काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे।